2,19,000चा गुटखा तालुका पोलिसांनी केला जप्त। कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे कोळपेवाडी ते हनुमान नगर या ठिकाणी सोमवारी 19 फेब्रुवारी रोजी धाड टाकून अवैध गुटखा विक्री करणारी गाडी मुद्देमालासह पकडली असून याबाबत कोपरगाव शहरातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत थोडक्यात माहिती अशी की तालुक्यातील कोळपेवाडी येथे मारुती सुझुकी कार क्रमांक MH01YA0340 मध्ये हिरा कंपनीचा गुटखा व जर्दा विक्री करण्याच्या उद्देशाने वसीम चोपदार राहणार दत्तनगर कोपरगाव व अशफाक मेहबूब मणियार राहणार 105 हनुमान नगर कोपरगाव हे आढळून आलेत। याबाबत पोलीस अविनाश अशोक तमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी नामे अशफाक महसून 32 वर्ष राहणार 105 हनुमान नगर कोपरगाव तालुका कोपरगाव यास पोलिसांनी अटक केली असून सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवार, महेश कुसारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन वांदेकर, सुरेश गागरे, विलास कोकार, अविनाश तमनर, अंबादास वाघ, अनीस शेख यांनी केली आहे। तसेच यापुढेही तालुका हद्दीत अवैध धंदे तसेच गुटखा विक्री करताना आढळल्यास कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी सांगितले आहे। कोपरगाव तालुक्यातील पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी हजर झाल्यानंतर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदा विरोधात कंबर कसली असून अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। मात्र कोपरगाव शहर पोलीस ठाण्या हद्दीत गुटखा विक्री, मटका, जुगार इतर प्रकारचे अवैध व्यवसाय शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये राजरोसपणे चालू असल्याने शहर पोलिसांबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे। अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। माननीय वरिष्ठांनी पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले असताना काल दिनांक 19/2/2024 रोजी रात्री 2100 वाजताच्या दरम्यान हद्दीमध्ये एक वॅगनारमधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला गुटखा याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने आम्ही संबंधित आमचे बीटचे अधिकारी आणि सर्व इतर अंमलदार यांना घटनास्थळी पाठवून संबंधित गाडी एक वॅगनार मिळून आलेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा हा मिळून आल्याने सदर वाहन चालक व त्याने ज्याच्याकडून ज्याचा माल तो घेऊन चाललेला होता त्याची देखील माहिती विचारून संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यामधील एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहोत। किती रुपयाचा मुद्देमाल? सदर याच्यामध्ये 2,19,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे।